नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका वाढवणा बुद्रुक पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी धडक कारवाई करत तब्बल 23 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मन्ना उंबरगा शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळ लिंबाच्या झाडाखाली तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार रविवारी 22 मार्च 2026 रोजी रात्री पोलिसांनी सापळा रचून अचानक छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 6 जुगारांना अटक केली असून 5 जण फरार झाले आहेत। अटक करण्यात आल्यामध्ये संभाजी पाटील, शिवाकांत मिरजगावे, शिवकुमार शेळके, लईमुद्दीन चौधरी, विलास दहीकांबळे आणि ज्ञानेश्वर सारोळे यांचा समावेश आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 21,500 रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तब्बल 23,20,000 रुपये किमतीची 10 वाहने असा एकूण 23,41,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान अजित राठोड, बालाप्रसाद उर्फ परविंद गिल्डा, गोविंद चव्हाण, पवन आणि ऋषिकेश वाघमारे हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक परवीन हलसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय दळवे, शिवप्रताप रंगवाळ, अकेमोड, आकाश नागपूरने, अतुल बिरादार यांच्या पथकाने पार पाडली।